हॅलो गाईज, सो दिस इज दी नेक्स्ट डे आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 4. आम्ही आजचा दिवस पूर्ण रेस्ट केलं बिकॉज कालचा दिवस आमचा खूप मस्त हॅपनिंग होता. कसा होता ते सोनूच सांगणार आहे. काय होतं काल? होळी काही नाही, आम्ही खूप काय म्हणतात त्याला, रिस्की पण होतं खूप. आम्ही घाबरत रस्त्यावरून चालत होतो कारण की कोणी म्हणजे अननोन लोकांना सुद्धा ते लोक कलर लावत होते आणि नुसतं मुलींनाच लावत होते स्पेशली. आणि नुसतं कलर पण नव्हते लावत, पाणी वगैरे टाकत होते. ते पण घाण पाणी टाकत, चिखलाचं पाणी. कोण? चिखलाचं पाणी. तर आमचा ओव्हरऑल होळीचा एक्सपिरियन्स वर्थ होता आणि ड्रीमी होळी आम्ही सेलिब्रेट केली. ड्रीम होळी जी आम्ही आयुष्यात कधीच केली नव्हती. सायली काहीतरी बोलतीये पण खूप मजा आली. पहिल्यांदा होळी खूप वर्षांनी खेळल्यासारखं वाटलं. खूप मजा आली, पण मस्त. मग परत येणार आहे पुढच्या वर्षी होळीला? नक्कीच ट्राय करेन, जमलं तर खरंच. आणि आता आम्ही निघालो आहोत वैष्णोदेवी धामला जायला. एक दोन नाही, असे तर भरपूर मंदिर आहेत जे अजून आमचे बाकी आहेत. पण आज तर आम्ही वैष्णोदेवी मंदिरलाच जाणार आहोत, तर बघत राहा. तर वैष्णोदेवी धाममध्ये दर्शन केल्यानंतर आम्ही गेलो वृंदावन चंद्रोदय मंदिर. हे वृंदावनमधलं एकमेव मंदिर आहे जे 70 मजली बनणार आहे आणि याचं कन्स्ट्रक्शन अजूनसुद्धा चालू आहे, पण मंदिर दर्शन करण्यासाठी ओपन आहे. तर इकडे सोनूने बुक घेतलं श्रीकृष्ण नावाचं, जे की आम्हाला कधीपासून हवं होतं. तर आजच्या दिवसपर्यंत आम्ही वृंदावनमध्ये होतो आणि उद्या सकाळी आम्ही घरी जाणार आहोत. तर ही टूर आमची इकडेच संपते आहे. तर आज आम्ही एकंदरीत फक्त वैष्णोदेवी धाम मंदिर आणि वृंदावन चंद्रोदय मंदिर इकडे दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही इकडून थोडा प्रसाद घेतला आणि त्यानंतर आम्ही डिनर केलं, जे की आम्ही इकडच्या या मंदिरच्या कॅन्टीनमध्येच केलं. खूप टेस्टी आणि स्वस्त होतं. तर तुम्ही या मंदिरात जर आलात तर इकडे जेवण करा नक्की. त्यानंतर आम्ही मथुराचे फेमस पेढे घेतले घरी नेण्यासाठी
बस संपली ही ट्रिप इकडेच आणि सकाळी आम्ही निघालो. मथुरा स्टेशनवरून आमची ट्रेन होती. तर सकाळी 7 वाजताची आम्ही 6 वाजता निघालो वृंदावनमधून आणि आम्ही पोहोचलो. ट्रेन बोर्ड केली. राधे राधे भैया. हाँ. तर हा होता गाईज आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एकंदरीत माझी ही पूर्ण ट्रिपच तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय केली असं मी समजेन. तर वृंदावनचे सगळे एपिसोड संपले आहेत. आम्ही घरी पोहोचत आहोत आणि यानंतर जी पण माझी टूर असेल ते मी तुम्हाला लवकरच सांगेन. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तेजमय व्लॉग्सला. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. आय जस्ट लव्ह यू ऑल.